नमस्कार मित्रांनो, रात्रभर ट्रॅव्हल करून आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सध्या आम्ही आहे वेरूळ इथे। आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं। तुम्हाला माहितीच आहे की 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे 12वं ज्योतिर्लिंग आहे ते आहे घृष्णेश्वर। आणि आता आपण आलोय वेरूळ इथे। वेरूळ आपण फिरूयात, त्याच्यानंतर आपण दौलताबादचा किल्ला फिरूयात। म्हणजे आजचा दिवस खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आपण या संभाजीनगरचे जे काही पर्यटन स्थळ आहेत ते आपण विजिट करूयात। सध्या टाइम आहे 6:35। काहीच वेळात आम्हाला इकडनं आतमध्ये सोडण्यात येईल, कारण एवढ्या सकाळी का सोडतील, काही दिसणार पण नाही आतमध्ये, राईट। सो चला आपण आज समजून घेऊया संभाजीनगरला आणि तिथल्या लोकांना। मित्रांनो, आपण सुरुवात केली होती सकाळी वेरूळच्या लेणीपासून। म्हणजे त्याच्या आधी आपण जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे ते पाहिलं होतं। बट मराठी व्हिडिओला आपण सुरुवात सकाळी केली होती आपण वेरूळपासून। वेरूळ फिरलो, त्याच्यानंतर आलो आपण दौलताबादचा किल्ला, त्याला देवगिरी पण म्हणतात। तर इच्छा नव्हती मला खरं तर वरती यायची, पण जसं अर्ध्यापेक्षा जास्त चढलो तर मनात आलं की भाई पूर्ण आपल्याला करायचंच आहे। परत कधी येईल का नाही माहीत नाही। आणि ही तोफ आपण बघू शकता किती मोठी आहे। आणि आपण आतापर्यंत इतिहास वाचत आलो, 4थीचा असू दे किंवा तो 7वीचा असू दे किंवा वेगवेगळ्या कादंबऱ्या असू द्या, पण जेव्हा आपण हे जे आपण पूर्ण चढून वरती येतो ना, ते सॅटिस्फॅक्शन असतं। आल्या खूप थकवा जाणार होता, बट थोडा वेळ बसलो आणि आता ताजेतवाने होऊन आम्ही आता इथून परतीची वाट चालायला सुरुवात करणार आहे। मोबाईलची पूर्ण चार्जिंग संपली, पण असं वाटलं की यार इथला एवढ्या वरती आलो, मेमरीज असायला पाहिजे। तर एक व्यक्ती भेटला, त्याच्या फोनमध्ये शूट केलं आणि आता आपण जाणार आहे खाली आणि जेवण करून पुढची जर्नी काय असणार आहे ते आपण बघूया, ओके। आणि आपला ब्लॉग्स, हिंदी ब्लॉग्स तर आहेच, ते आपण बघूच शकता आपल्या हिंदी चॅनलवर। चला थोडा अजून 5-10 मिनटं रेस्ट करून परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया। तुले तरुण काय म्हणतोय घाम निघू द्या, तुम्ही दिसता व्हिडिओ मध्ये। हाय करा सगळे, हाय करा। किती वेळा तुम्ही म्हणले? आणि काय आठवतं तुम्हाला? 5वीला हिस्ट्री मध्ये काय काय तुम्हाला अजिंठा लेणी बद्दल आहे का नाही काही? मराठीला तुम्हाला ते काय इतिहासाला मराठीला काय? याच्याबद्दल काय? अरे तुला फुले काहीतरी कोणती मोठी तोफ का काहीतरी तोफाचं नाव आहे। एकटाच बोलतोय, तुम्ही बोला की। तुमच्या क्लास मधलं हुशार पोरग आहे का? इंटरेस्ट चॅनल कोणतं? गणेश जे लावल ते। चला मित्रांनो, बाय दाखव बरं काय? बाय करा, बाय। चला आता आपण खाली उतरतोय आणि खूप सारे लहान मुलं भेटले, कारण खूप साऱ्या शाळांच्या सहली इकडे आल्यात। मला असं दिसते सकाळपासून खूप सारे वेगवेगळे कपडे घातलेले मुलं दिसत आहेत इकडे। चला आपण सध्या उतरण्यावर फोकस करूया आणि जाऊन पटकन कुठेतरी छानसा हॉटेलमध्ये खाऊया। चला। महादेव महादेव। तर मित्रांनो, आता टाइम आहे 5:53 आणि आम्ही आलो होतो बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये एक बुद्ध लेणी बघण्यासाठी। आणि आत्ताच आम्ही इकडनं आलेलो आहे बुद्ध लेणी बघून। ॲक्च्युली टाईम संपलेला आहे, मला वाटतं 6 वाजेपर्यंतच काहीतरी टाईम असतो। सगळ्यांना त्याला खाली हकलत आहेत बोलू शकतं, बट मजा आली। खरं तर हे ज्या लेणी आहेत त्या विदाऊट गाईड बघण्यामध्ये अजिबात मजा नाही आहे, कारण आपल्याला नसती एवढी माहिती, बट मजा आली। आणि जशी आम्हाला बघायला मजा आली असेल तशी तुम्हाला पण आवडेल, आय होप। आणि आपले हिंदीचे ब्लॉग्स आहेत, परत एकदा म्हणेन मी, हिंदी चॅनलवर ते नक्की बघा। आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, बीबी का मकबरा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर। आणि छत्रपती संभाजीनगरचे तुम्हाला आणखीन काही व्हिडिओ पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या थ्रू आपण नक्की बघू शकता। आपल्या हिंदी चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता। आणि असे अजून मी काय काय एक्सपेरिमेंट करू शकतो ते नक्की तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।